फायनली इंडिया नेपाळ बॉर्डरला पोहोचलो काय आपण. कुठेची इंडिया? यो इंडिया यो नेपाळ. अच्छा शिरला भेटला कोण? सोहन. आज आमची सोहन की शादी है. आज आमची सोहन की शादी है. तरी चांगला गाडी बोला बाबा. वर्षी काय नजारा दिसतं नेपाळचं. डेंजर. हॅलो हाय. एक नंबर काय नेपाळ. ओहो. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. अयोध्यामध्येच आहोत आता मी. रेडी वगैरे झालोय मस्त. समोर बघा. आणि इथं आमचा नाश्ता चालू आहे काय सगळ्यांचा. नाश्त्याला आज मिसळ पाव का. नाश्त्याला मस्त मिसळ पाव बनवली आमची काय. एक नंबर. आता सगळ्यां पहिला नाश्ता बिष्टा केलाय मी ना. आज निघू नेपाळला जावाला. चला आम्ही कांचो काठमांडू. त्याने काय खायला नाही. संतोषी माता आहे त्याची. खाला सगळ्यां पहिली वाटी घ्याल मी. ऐसा दे दो भाई. मिसल पाव कैसा लगा? एकदम टका टका. शुक्रवार फिर भी मैंने टमाटर का खाया. माताजी मुझे माफ करना है. फिर मेरा बेटा खाएगा और लेकिन पति नहीं खाएगा. वो एक टाइम ही खाना खाएगा. इसलिए मैं उसको बोली है कि टमाटर मत डालना कसम से. वो कैसे माताजी मेरे घर के है ना, संतोषी माता है, इसलिए ऐसा. मेरा पाउडर मस्त है. सगळी नाश्ता करता तोपर्यंत मी निघाच्या आधी एकदा तुम्हाला यो काल अधुरा राहिलेला म्हणजे काल जो काम चालू होता तो आता कंप्लीट झालाय तो दाखवतोय. म्हणजे तो डायरेक्ट मेन गेटला लावला सूर्यस्तंभ. कसला वाटतोय र. एक नंबर बनवलाय. राती नवरावरती उचलून लावला तो. सगळी रेडी झाली नेपाळला जावाला. नाश्ता करून झाला वाटतं प्रत्येकाचा. चला रेडी का? सुप्रभात. गुड मॉर्निंग. कुठे जायचंय आपल्याला आज? आज आपण जाणार आहोत नेपाळ येथे. सोनाली बॉर्डर का? सोनाली बॉर्डर प्रथम करणार आपण. तिथून जाणार आपण नेपाळ मध्ये. आज आपला नेपाळ मध्ये एंट्री होणार आहे. रातचं कालोख पडेल का? येस येस. कुठे? काठमांडू बघायला. रात्री सकाळी पोहोचणार. सकाळी उद्या सकाळी काठमांडू मध्ये. अच्छा. आज गाडीमध्ये नाईट करायचं आहे. आयो कसा वाटतंय? आयो लगेच कानाचा चोरतय फोटो करत असल्यावर. हा बोल काय बोलतो बोल. मेन तू मेन असं आमच्या. मी मेन आहे ना. मग बहिण पहा लगेच कपवलं वाटतं. कवा कपवला आता तो रसाय म्हणून दाखवताय. काय खाऊशी पण वाटत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आम्ही मागशी आलो नाही म्हणून आम्हाला पाहुणे मिळलं. मागराई पावाचा पुडा नेला. आम्हाला मिसळ खावायची झाली. डेंजर. आम्हाला मिळला. आम्ही काही चहा पीस नाही. सगळं आहे. चहा पाणी सगळं आहे. मिल्लानी आणा पिता पिता नाही. मी पहिला येऊन सगळा खाला. मी पहिला आलो ना सगळा खाला काय. मग काय बरोबर आहे. मग आता मध्ये कुठेतरी थांबली बस आमची रस्त्यान. आता अशी ती पिवळी फुला दिसताना त्या मला फोटो करायचा आहे काय. बरं पटकन येऊच फोटो करून. फोटो करा नयनला घेतोय फोटो करायला. पिवळे फुलामध्ये फोटो काढायला चला गाईच. हा फायनली शाहरुख पोज मारून फोटो करायचा आहे. हे शाहरुख नाईक. दुपारचं सोय केली का तुमची? हा 12 20 मिनिटं झाली. आम्ही जेवायला थांबलो ना. आता बस आमची जेवण बनवता नाही तशी. आम्हाला हे मस्त थंडीचा यो भेटलाय ना शेकोटी. काश्मीर मान थंडीत नाही लाग यो घातल्या दिवशी. गरम डायरेक्ट फुल मस्त काय. यो फुल बघा कसला भारी दिसतंय. गुलाबाचा भारी दिसतंय काय. अशा यो बोलते आई. मी नाही बोलत. गुलाबाशी कम्पेअर केलंय डायरेक्ट त्याला. आज शुक्रवार आहे मस्त. सगळ्यांना उपास पण सुटला. मार्गशीर्ष पण कम्प्लीट झाला. तर चिकन आम्हाला बघत होतं पण चिकन काही मिळला नाही. पण काय करता माहितीये का आता जेवायला आंबार सुकट काय. आंबार सुकट चिकन काय भेटेल आपल्याला. आंबार सुकट नाही भेटणार काय. आंबार सुकट नाही भेटणार. डेंजर. युद्धावशी आलीस काय. तू सोबत काय ना. हा कवायलास काल आलो. सिगरेट नाही भेट म्हणा.
बादल बरस बादल बरस ये मेरा नाश्ता ही आता त्याला आपण घे बज्जे सांचे नाचिंजे जेवण रेडी झालं. चला मस्त काय चिकन तर भेटतंय आपल्याला पण या काय भेटेल आपल्याला रोजचा जेवण. बरोबर आहे. रोज आपण घरात खातो ना. हे काय भेटणार आहे वांगा बटाट. वांगा बटाट सुकट ही कुठे भेटणार आहे. काढा काढा जेवण झाला ना आता डान्स चालू आहे काय. ओ माय गॉड वाव. अच्छा हा. डेंजर डेंजर. माझ्या तू येशील काय माझ्या बाबा टाइम झाली. तुझ्या प्रीतीची आणि मी होणार नाही गुम संगतीनं माझ्या तू येशील काय धक्का मार चल चल मेरे आती अरे साथी मालवण पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला. मालवण पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला. शिरला तर शिरला तलवार घेऊन शिरला. तिथे त्याला कोण भेटला रामा घरात. बापरे कसं बोलतो याद आ रही है तेरी याद आ रही है याद आने से तेरे जाने से जान जा रही है तेरी याद. चमत्कार माँ के आँखों में माँ के आँखों में मालवण पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला. मालवण पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला. शिरला तर शिरला तुम्ही त्याला भेटलं कोण गोपीनाथ. गोपीनाथ कसं बोलतो अश्विनी जगू कसा तुझ्या विना मी राहील कशी जिंदगी लहानी बाणी तू ये ना प्रिय झाले गेले सगळ्या पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला. मालवण पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला. शिरला तर शिरला भेटला कोण सोहम. बोला आज आमची सोहन की शादी है आज आमची सोहन की शादी है. तरी चांगला गाडी बोला बाबा. आज रे भैया की शादी है आज मेरी सोहन की शादी है. उसमें बहुत दिन बाकी है. हल्दी में नाचेंगे गाएंगे खाएंगे पेश करेंगे और क्या करेंगे. पैसा भी लेकर आओ तुम. पळून यावं लागेल नेपाळची. बाबा तुला मी पिशवी आणली तिला भरू ना. प्रसाद केला कडी साखरेचा फेरा चुकला जन्म मरणाचा. राम नाम घ्या तुम्ही उभे नका राहू. प्रसाद घ्या तुम्ही कसे नका जाऊ. राम नाम घ्या तुम्ही उभे नका राहू. प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ. पोळादी म्हणा घटी खेळती खेळ जीव गेली दारिद्र्याच्या उन्हात झिजला. देश रक्षणासाठी झिजला. आता बोललो आता बस थांबली. मी कौशी झोपलेलो. बस कौशी थांबली होत 2-3 तास झालं
आधीपासून बस थांबली आहे अशी आता उतारलो मी ना. आता संध्याकाळचं 6 वाजलं ना. कालोख बघा 9 वाजल्यासारखा कालोख पडलाय. सगळे कर कालोख झालं फुल. 6 वाजलं ना. आमची मंडळी नाचतां काय काहीतरी काम चालू आहे बसचा. नेपाळ इंडिया नेपाळ बॉर्डर पार करायसाठी कागदपत्र लागताना ते तयार होतात. नाच थंडी लागते आता निशाणाच झाली. बॉर्डर लांब आहे. फायनली इंडिया नेपाळ बॉर्डरला पोहोचलो काय आपण. कुठेची इंडिया यो इंडिया यो नेपाळ. ओ माय गॉड वाव. कोरोना टेस्ट करायची आहे वाटतं सगळ्यांची ना. सगळी घाबरतात कोरोना टेस्टला. कोरोना टेस्ट होणार आहे नेपाळ बॉर्डरला. सकाळच्या आलो असतं तर भारी व्ह्यू भेटला असता. फायनली नेपाळ बॉर्डर बघूया. आमची चेकिंग होती कॅन्सल केली का. नेपाळ बॉर्डर हा यो भारताची भारताचा ए साईडचा भाग आणि यो नेपाळ. नेपाळ का नेपाळ बॉर्डर नेपाळ बॉर्डर चला. दुसऱ्या देशात चला चला. फाइनली नेपाल में आ गए गाइस. चलो नेपाल पोचलो. आई सोबत नेपाल में पोचलो. नेपाल आम्ही कांचो. नेपाळची आर्मी दाखवते तुम्हाला गाईज. नेपाळमध्ये एंट्री केली आम्ही. ही समोर बॉर्डर आहे आपली भारताची आणि नेपाळची. हायर रेंज गेली काय डायरेक्ट सिम कार्ड घ्यावं लागेल का. बघूया काय करायला लागतंय. तर नाही जमला तर 2-3 दिवस हवा मी. 3 दिवस असाच गुजारा करायला लागेल. नंबर वाटते काय नेपाळ में फायनली. अरे का लोक चालून तर काही सीन नाही. समजा आज रातभर गाडीन झोपाचा आणि उद्या सकाळी काठमांडूला पोचू. नेपाळ गाईज नेपाळ. नेपाळचे शिपाई नेपाळची आर्मी आहे ही आपली. नाही ना तिकडं नाही जाय क्रॉस नाही करायचा. नेपाळ की आर्मी. नेपाळ मध्ये कुठं माहिती आहे का बताओ. ये आपका रूपंदेही जिला है. रूपंदेही जिला नेपाळ. बहरावा. बहरावा. अच्छा. बिलैया यहाँ पे गांव पड़ता है बॉर्डर के पास में. अपन जर मतलब हम सिम कार्ड लेने जाएंगे तो 600-700 रुपये लगेगा कुछ. और इनका कहना है यहाँ पे जो है नेपाल में इनका कहना है 600-700 रुपया जो आपका यहाँ पे करेंसी चलता है नेपाली करेंसी. उस हिसाब से आपको बेवकूफ बनाने के लिए इंडियन करेंसी मांगते हैं टूरिस्ट लोग से. और ये आप अगर कोई गार्ड है साथ में या इंडियन आदमी बॉर्डर का आपका कोई परिचय का है उससे करेंगे तो आपको लॉस नहीं जाएगा. मतलब 250-300 में मिल जाएगी. हाँ. अच्छा मतलब 2-3 दिन का डेटा. हाँ डेटा मिल जाएगा आपको. धन्यवाद भाई. आप गाइड हो क्या. या अच्छा उनके साथ आए हो. राजस्थान से आए हो. अच्छा लगा मिलके आपसे. मैं वीडियोस बनाता हूँ आप लाइक भी करो. सोहन नाईक यूट्यूब चॅनल. नेपाळ मध्ये जाता तर आम्हाला सकाळ होईल. रस्ता बघा हे रस्ता डेंजर. हा बेकार रस्ता एकदम खराब. उद्या पोचायला सकाळ होईल डायरेक्ट. आवरं खराबात न. ब्लॉग इथंच एंड करताय कारण तर उद्या सकाळीच भेटो नवीन ब्लॉग सोबत. नेपाळमध्ये नवीन काय नेपाळ. फायनली नेपाळमध्ये नवीन फायनली पोहोचलो नेपाळला. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. बाय बाय. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.
नेपाळ. आता चहा घेतला नेपाळला 100 रुपये दिलं. नेपाळचं पैसे भेटलं काय? नेपाळचं 120 रुपये भेटलं. 30 रुपयाचा चहा मी 100 दिलं. उलटा फायदा काय असं तुम्हाला वाटेल पण असं काही नाही. काय नजारा आहे की आहा बरोबर लिहिला पण डोंगर दिसतोय तो दाखवतो तुम्हाला. काल आहे ना काल बिंगरी म्हणलेली सगळ्यांची काय शेती पण कशी लावली आहे लई प्रकारची शेती लावताना अशीच लावताना शेती डोंगरांवर. वर्षी काय नजारा दिसत नेपाळचं डेंजर. अवरे दिवसांना मला आज ऊन बघायला भेटलंय. आहा तेवढी खलशी आम्ही वरती आलो. ऐसे टेपरी टेपरी घरा बांधली ना मुलालाच नको. काल रातची कशी गाडी चालली असेल आमची. एक नंबर. गाडी आहे ना हे वायरा बघा या नेपाळमध्ये अंडरग्राउंड नाही ना सगळा विषय होते. वायरा लई होत्या तर गाडी आमची निघाला लई टाइम गेला. बस निघाला बडा डेंजर सीन. सिटीमध्ये आलो ना आता काठमांडू आणि ब्लॉग बघूया कसं काय होतं. मी रेकॉर्ड करून तर ठेवते सगळं विषय. रूम घेतलाय काय रूम मस्त काय काकी. नेपाल में फाइनली नेपाल में मच्छियों के साथ आप देख सकते हो. फाइनली नेपाल. प्रत्येक रूम मध्ये एक वायफाय भेटला. एक नंबर काम झालं काय नेपाळ में. जो रूम आहे आमचा ऐसा मस्त ओके रूम आहे. बाहेर लोकेशन बाथरूम थांबा तुम्हाला बाथरूम बिथरूम भारी आहे काय. एक नंबर काय नेपाळ. ओहो हे बघा व्ह्यू आहे असं रूम मधून. एक नंबर. आता फ्रेश वगैरे होतो रेडी होतो नंतर भेटते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. कारण तर यो ब्लॉग इथंच एंड करते. रूममध्ये आलो फायनली आणि ब्लॉग उद्याचा बघा नेपाळ पशुपतीनाथ आणि काठमांडू.